कधी तुम्ही एखाद्या गावातली रिकामी शाळा पाहिली आहे का? तुटलेली खिडकी, धुळीने झाकलेला फळा आणि अंगणात खेळणाऱ्या मुलांचा आवाज कायमचा हरवलेला. ही फक्त एक बंद इमारत नसते, ती त्या गावाच्या मुलांच्या शिक्षणाची समाधी असते असं म्हणायला हरकत नाही. आणि अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात तब्बल 255 मराठी शाळा बंद झाल्या आहेत. ही माहिती स्वतः राज्य सरकारनेच सभागृहात दिली आहे. होय, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र राज्याच्या जवळपास सर्वच भागात मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाल्याचं चित्र आहे. सरकारच्या अहवालानुसार मागील 2 वर्षात 255 शाळांनी आपले दरवाजे कायमचे बंद केले. पण प्रश्न असा आहे, आपल्या मराठी शाळा का बंद पडत आहेत? यासाठी जबाबदार कोण? आणि ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचं पुढे काय? पालकांचा वाढता कल इंग्रजी माध्यमाकडे, ग्रामीण भागात कमी होत चाललेली विद्यार्थी संख्या, आर्थिक अडचणी, शिक्षकांची कमतरता, शाळा बंद होण्याची मुख्य कारणं ही सांगितली जात आहेत. आज अनेक पालकांना वाटतं इंग्रजी माध्यम म्हणजे उज्ज्वल भविष्य. पण या स्पर्धेत मराठी शाळा मागे पडत आहेत का? काही ठिकाणी वर्गात फक्त 5 ते 10 विद्यार्थी उरले. शाळा चालवणं कठीण झालं आणि शेवटी ती शाळा बंद पडली. मराठी शाळा बंद होणं म्हणजे फक्त एक इमारत बंद होणं नाही, गावातील गरीब, शेतकरी, मजूर कुटुंबातील मुलांसाठी मोठी अडचण. जवळची शाळा बंद झाली तर दूरच्या गावात जावं लागतं. शिक्षण सोडण्याचा धोका वाढतो. आणि सर्वात मोठा प्रश्न, आपल्या मातृभाषेतील शिक्षणाचं काय? मराठी ही फक्त भाषा नाही, ती आपली ओळख आहे, संस्कृती आहे. प्रश्न इंग्रजी शिकण्याचा नाही. इंग्रजी शिका, जरूर शिका, पण मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. कारण जर गावातील शाळाच उरली नाही तर त्या गावाचं भविष्य कोण घडवणार? आज 255 शाळा बंद झाल्या. उद्या हा आकडा वाढणार नाही याची हमी कोण देणार? मित्रांनो, या विषयावर तुमचं मत काय आहे? मराठी शाळा बंद होण्यामागे खरे कारण काय? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.